नमस्कार. तर बऱ्याच जणांना मानेचा त्रास असतो, कमरेचा त्रास असतो, गुडघ्याचा त्रास असतो किंवा सायटिकाचा त्रास असतो. हे जे आजार आहे, हे आपल्या मणक्यात बिघाड झाल्यामुळं, तिथे सूज आल्यामुळं किंवा तिथली नस दाबल्यामुळं हे आजार घडत असतात. तर मग हे आजार घडतात त्याचे कारणं ओव्हरश्रम म्हणजे जास्त मेहनत करणे किंवा वयानुसार येणारी हाडकांना झीज किंवा वजन उचलताना झालेली चूक किंवा आपलं राहणीमान म्हणजे पोश्चर खराब, म्हणजे आपण उठताना बसताना चुकीच्या पद्धतीने बसतो उठतो. तर ह्या पद्धतीमुळं मणक्यांचे आजार निर्माण होतात. आणि मणक्यांचे आजार असे आहे की ह्या आजाराला तुम्ही जोपर्यंत त्याला व्यवस्थित पद्धतीने बरं करत नाही, मग ते बरं करण्याची पद्धत कसं, जसं आपला हात मोडतो तर आपण त्याला महिनाभर प्लास्टर करून ठेवतो का का तो परत रिजनरेट व्हावा, म्हणजे त्याची जी झीज झालेली आहे किंवा तो मोडलेला आहे, तो ब्रेक झालेला आहे, तर तो परत नवीन निर्माण होतो. त्याच पद्धतीने मणक्यांचं पण असतं. जेव्हा मणके झिजतात किंवा ते दाबले जातात, त्याच्यातून ती जी मधली गादी आहे ती बाहेर येते, ती तुमच्या म्हणजे नसांना दाबते आणि ज्या भागात त्या नसा रक्तपुरवठा किंवा इतर गोष्टींचा पुरवठा करते त्या भागात त्या गोष्टी व्यवस्थित पोचत नाही. म्हणून त्या भागांना म्हणजे ते भाग कोरडे आणि शुष्क व्हायला लागतात किंवा ते करकर करायला लागतात, तिथं दुखायला लागतं, सूज यायला लागते आणि तुम्ही त्या भागांवर इलाज करतात, त्यामुळे ते लवकर बरं होत नाही. तुम्हाला इलाज करायचा आहे तुमच्या मणक्यावरती. तर मणका व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला हलके फुलके व्यायाम करावे लागतील, मणक्याची ताकद वाढवावी लागेल, तुम्हाला आराम करावा लागेल आणि व्यवस्थित हलका आहार तुम्हाला घ्यावा लागेल की जो आहार तुमचा लवकर पचेल, लवकर डायजेस्ट होईल आणि व्यवस्थित साफ होईल. तुम्ही जड अन्न खाशाल किंवा चुकीचं अन्न खाशाल, म्हणजे आंबट चिंबट खाशाल, तर त्याच्याने वात वाढेल, अजून त्या मणक्यावर प्रेशर बनेल आणि तो आजार हा वाढत राहील. तुम्ही स्वतःला बरं करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला आळस सोडून द्यावा लागेल आणि व्यायामाची साथ घ्यावा लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा व्यायाम आणि तुमचा आहार आणि तुमची दिनचर्या. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही व्यवस्थित बदल करशाल स्वतःमध्ये, तेव्हा तुमचे दुखणे पूर्णपणे बरे होतील हळूहळू. परंतु मणक्याच्या दुखण्यांसाठी काही काळजी घ्यायची असते तर ती मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. धन्यवाद.